नमस्कार. वैशालीज रेसिपीमध्ये आज आपण गरमागरम चविष्ट अशी खानदेशी कढी बनवतोय. तर लगेच कशी बनवायची ते पाहूया. खानदेशी कढी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं. तर हे सगळं आपल्याला थोडंसं जाडसर कुटून घ्यायचं आहे. हिरवी मिरची माझी खूप तिखट आहे, त्यामुळे मी 2च घेतल्यात. तुमची मिरची जर कमी तिखट असेल तर आणखी एखादी मिरची घालू शकता. आणि हे वाटण तुम्हाला मिक्सरमधून सुद्धा तयार करून घेता येईल. तर आता इथे हे थोडंसं जाडसर कुटून झालेलं आहे, एका वाटीत काढून घेऊया. कढी करण्यासाठी आपल्याला ताजं घट्ट आणि थोडंसं आंबूस असं दही घ्यायचं आहे, म्हणजे कढी चवीला छान लागते. तर मी 1.5 कप दही घेतलंय. माझी ही वाटी बरोबर 1 कपाची आहे, तर या वाटीने मी 1.5 वाटी दही घेतलंय. खानदेशी कढीमध्ये ज्वारीच्या पिठाचा वापर केला जातो. तर आता मी यामध्ये 1.5 चमचा ज्वारीचं पीठ घातलंय आणि 1.5 चमचा बेसन. तर दोन्ही अर्ध अर्ध घालायचंय. यापेक्षा जास्त घालू नका, नाहीतर मग कढी फार घट्ट होते. हे जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते घालूया आणि पाणी घालून आता याला चांगलं रवीने घुसळून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं व्यवस्थित एकजीव होतं. तर बऱ्याच लोकांना बेसन खाल्ल्याने त्रास होतो, म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ चालत नाही. अशा वेळेस तुम्ही नुसतं ज्वारीचं पीठ घालून सुद्धा ही कढी बनवू शकता. थोडंसं मी आणखी पाणी घातलंय, म्हणजे 1 ग्लास आपण आत्तापर्यंत पाणी घातलेलं आहे. आता रवीने सगळं एकत्र झालेलं आहे, पण तुमच्याकडे जर ब्लेंडर असेल तर त्याने 2-3 वेळेस चांगलं फिरून घ्या, म्हणजे सगळं एकजीव होतं आणि कढी एकदम छान आळून येते, अजिबात फुटत नाही. तर आता मी ब्लेंडरने इथे याला फिरून घेतलंय. आणखी एक अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. आता आपलं कढीसाठी मिश्रण तयार झालंय. लगेच फोडणी देऊया. फोडणीसाठी कढईमध्ये मी 1 टेबलस्पून तूप घातलंय. तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण तुपातली कढी जास्त खायला छान लागते. अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी तडतडायला सुरुवात झाली की 1 चमचा जिरे घालूया. जिरे व्यवस्थित फुलले की पाव चमचा मेथ्या घालायच्या आहेत आणि पाव चमचा हिंग, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि इथे मी दालचिनी आणि 3 ते 4 लवंगा घेतल्या आहेत, त्या घालूया. यामध्ये थोडंसं दगडफूल पण घालायचं आहे. 1 लाल मिरची तोडून घातली आहे. सगळं चमच्याने व्यवस्थित परतून घ्यायचं. फक्त अर्धा मिनिटच परतायचं आहे आणि लगेच हे तयार केलेलं दही आणि पाण्याचं मिश्रण घालूया. आता त्याच भांड्यात मी आणखी थोडं पाणी घातलं आहे आणि ते घालायचं आहे. गॅसची फ्लेम आता लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायची आणि याला चमच्याने सतत हलवायचं आहे. असं सतत ढवळलं म्हणजे मग कढी फुटत नाही. कढीला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला चमच्याने हलवायचं आहे. पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात जेवणामध्ये अशी गरमागरम कढी असली की त्यासोबत नुसती खिचडी किंवा पुलाव असला तरी पुरेसा होतो. आता जवळपास 3 ते 4 मिनिट झाली आहेत. कढीला छान उकळी आलेली आहे आणि थोडी घट्ट पण झाली आहे. तर यामध्ये मला आणखी पाणी घालायची गरज वाटत नाही. तुम्हाला जर थोडी पातळ कढी आवडत असेल तर आणखी पाणी तुम्ही घालू शकता. आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि या स्टेजला आता यामध्ये आपण मीठ घालूया. तर आपण आधी मीठ घातलेलं नाही, कढीला उकळी आल्यानंतरच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एक 3 ते 4 मिनिट याला उकळून घ्यायचं. जितकं कढीला तुम्ही उकळून घ्याल तितकी कढी प्यायला चविष्ट लागते. तर आता तुम्ही पाहू शकता याचा रंग बदललेला आहे, कढीला छान उकळी आली आहे. यापेक्षा जर तुम्ही जास्त वेळ याला गॅसवर ठेवलं तर मग घट्ट होते. तर शेवटी कोथिंबीर घालायची आहे. आपली कढी तयार आहे. वाटीत काढून घेतल्यानंतर थोडंसं वरून तूप घालायचं आणि मग कढी प्यायची, एकदम भारी लागते. तर जरूर अशा पद्धतीने कढी बनवून पहा. तुम्ही जर मिश्रण ब्लेंडरने फिरून घेतलं आणि मीठ शेवटी घातलं तर कढी अजिबात फुटत नाही. आजची ही कढीची रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत
मस्त खा आणि मस्त रहा.